मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे, तो माझ्या 2025च्या बॅचमध्ये एक स्टुडंट होते. त्यांच्या सिच्युएशनला पाहून मी हा व्हिडिओ बनवतोय. कारण त्यांच्याकडे सगळे व्हॅलिड डॉक्युमेंट्स आहेत. त्यांनी सी पण दिली आहे. सी-ई-टीमध्ये त्यांना 90+ पर्सेंटाईल आलेत. आता त्यांना जी-एल-सी सुद्धा मिळतंय आणि आय-एल-एस लॉ कॉलेज सुद्धा मिळतंय. पण एका छोट्याशा कारणामुळे त्यांना कॅप राउंडला अप्लाय करता येत नाहीये आणि कॅप राउंडला अप्लाय करता येत नाही, त्याच्यामुळे त्यांना ॲडमिशन लॉमध्ये घेता येत नाहीये. तर सगळ्या गोष्टींमध्ये एलिजिबिलिटी असून सुद्धा त्यांचं ॲडमिशन आज होत नाहीये. तर त्यांचं ॲडमिशन का होत नाहीये हे आपण सबसिक्वेंटली पुढे डिस्कस करणारच आहोत. आणि तुम्ही जर 2026 मध्ये लॉ सी टार्गेट करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण सी सेल जे नोटिफिकेशन देतं, त्या नोटिफिकेशनमध्ये ज्या गोष्टी मेन्शन असतात, त्या प्रत्येक शब्दाचा एक अर्थ असतो आणि त्याच्यानुसार आपण जर परीक्षेसाठी पात्र असलो, तर आपल्याला ॲडमिशनमध्ये सुद्धा कुठलीही अडचण येत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 इयर एल-एल-बीची जी पात्रता आहे ती पाहणार आहोत. कुठले नियम इथे ॲप्लिकेबल आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. कुठल्या प्रकारची डिग्री इथे अलाऊ आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, 3 इयर लॉ सी आणि 5 इयर लॉ सी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही 30 जूनपासून सुरू केलेली आहे. नेक्स्ट बॅच जी असणार आहे ती 7 जूनपासून सुरू होईल. तर या बॅचमध्ये एक्झामपर्यंत डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो. तसेच जर तुम्ही वर्किंग असाल आणि तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून सुद्धा या सीईटीचं प्रिपरेशन करू शकता. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचला जॉइन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता. तर मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉइन करा आणि आमच्या टॉपर्स सारखं 90+ मार्क्स मिळवण्यासाठी रेडी व्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे पाहूयात. तर पहिलं आहे तुम्हाला 3 इयर एल-एल-बी सी-ई-टी देण्यासाठी आणि 3 इयर एल-एल-बीच्या कोर्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर महाराष्ट्रातल्या किंवा इंडियामधल्या म्हणजेच भारतातल्या कुठल्याही युनिव्हर्सिटीची ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी डीम्ड असेल किंवा फॉरेन युनिव्हर्सिटी असेल आणि जर ती रिकॉग्नाइज्ड असेल, तर तुम्ही इथे एलिजिबल आहात. दुसरी गोष्ट, जर तुम्ही ओपन एस-ई-बी-सी, ई-डब्ल्यू-एस किंवा ओ-एम-एस कॅटेगरीमधून येत असाल, तर तुम्हाला 45% ॲग्रीगेट मार्क्स असणं आवश्यक आहे. सरासरी तुम्हाला 45% मार्क्स तिथे असणं आवश्यक आहे. एस-सी, एस-टी कॅटेगरीसाठी 40% इथे रिक्वायरमेंट आहे. व्ही-जे-एन-टी, एस-बी-सी आणि ओ-बी-सी कॅन्डिडेट जे आहे त्यांना मिनिमम 42% ॲग्रीगेट मार्क्स असणं आवश्यक आहे. आता हा ॲग्रीगेट वर्ड खूप महत्त्वाचा आहे. जर तुमचे ॲग्रीगेट मार्क्स 45% नसतील, तर तुम्हाला एल-एल-बीला ॲडमिशन घेता येत नाही. ठीक आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि हाच इश्यू माझ्या स्टुडंटसोबत झालाय. त्यांना त्यांचे जे मार्क्स आहेत ते 45% पेक्षा कमी भरतायत. त्याच्यामुळे त्यांना ॲडमिशन डिनाय केलं जातंय. आता विद्यार्थी मित्रांनो, या कोर्ससाठी काही डिग्री एलिजिबल आहेत. तर कुठल्याही फॅकल्टीचे तुम्ही ग्रॅज्युएट असाल, आर्ट्स असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल, अशी कुठलीही स्ट्रीम इथे अलाउड आहे. त्याच्यानंतर तुमचा जो एज्युकेशन पॅटर्न आहे, तो 10वी 12वी प्लस 3 इयरचं ग्रॅज्युएशन अशा पद्धतीचं इथे हवं असतं. त्याच्यानंतर जर तुम्ही पी-जी केलं असेल, तर 2 किंवा 3 वर्षाचं पी-जी सुद्धा इथे चालतं. ठीक आहे. त्यानंतर तुमची जी डिग्री आहे ती रेग्युलर असेल तरी चालते, डिस्टन्स असेल तरी चालते किंवा करस्पॉन्डन्स असेल तरीही चालते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमची जर डिग्री या नियमामध्ये बसत असेल, तर तुम्ही इथे ॲप्लिकेबल आहात. आता स्पेशल केसेसमध्ये जर आपण पाहिलं, जे विद्यार्थी डिस्टन्स किंवा करस्पॉन्डन्स मोडमधनं ज्यांनी 12वी किंवा यू-जी केलेलं असेल, असे विद्यार्थी सुद्धा इथे एलिजिबल आहेत. जर तुमच्याकडे ओपन युनिव्हर्सिटीची डिग्री आहे, तर ती ओपन युनिव्हर्सिटी यू-जी-सीचे नॉर्म फॉलो करत असेल, लीगल एज्युकेशन रूल्स फॉलो करत असेल, तर तुमची डिग्री इथे व्हॅलिड आहे. तर तुम्ही एल-एल-बीला ॲडमिशन घेऊ शकता, सी-ई-टी सुद्धा देऊ शकता.
आता फायनल इयर कॅन्डिडेट जे आहेत, म्हणजे जे आता थर्ड इयरमध्ये आहेत, शेवटच्या वर्षामध्ये आहेत, असे विद्यार्थी सुद्धा या सी-ई-टीला अपीअर होऊ शकतात आणि ही एक्झाम देऊ शकतात. म्हणजे तुम्ही डिग्रीच्या फायनल इयरला असाल, ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असाल किंवा तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असाल, तरीही तुम्ही इथे अप्लाय करण्यासाठी एलिजिबल आहात. आता ॲडमिशनच्या वेळेस तुमच्याकडे प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट आलेलं हवं. ज्यावेळेस तुम्ही कॅप राउंडला ॲप्लिकेशन करता, तुमच्या ग्रॅज्युएशनच्या सगळ्या वर्षांची मार्कशीट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. अजून 1 वर्ष आहे तुम्हाला एक्झामसाठी आणि ॲडमिशनसाठी. त्याच्यामुळे ग्रॅज्युएशनचे सगळे मार्कशीट तोपर्यंत रेडी ठेवा, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस अडचण येणार नाही. पुढे विद्यार्थी मित्रांनो, आता ॲग्रीगेट मार्क्स जे असतात ते कसे कॅल्क्युलेट केले जातात ते पाहूयात. इयरली पॅटर्न जर असेल, तर तुम्हाला 3 वर्षाचे मार्क्स इथे ॲड करावे लागतात. त्यानंतर सेमिस्टर पॅटर्न असेल, तर सर्व सेमिस्टरचे जे मार्क्स आहेत, ते तुम्हाला ॲड करावे लागतात आणि त्याच्यानुसार तुमचे ॲग्रीगेट पर्सेंटेज इथे काढावे लागतात. आता या परीक्षेमध्ये एलिजिबल होण्यासाठी राउंडिंग ऑफ अलाउड नाहीये. म्हणजे तुम्हाला 44.99% असतील, तर त्याला तुम्ही 45% आहेत असं म्हणू शकत नाही. 41.99% असतील, तर 42% तुम्ही राउंड ऑफ करू शकत नाही. 39.99% असतील, तर 40% तुम्ही राउंड ऑफ इथे करू शकत नाही. दुसरी गोष्ट, जर तुमचे मार्क्स हे सी-जी-पी-ए किंवा सी-जी-पी-आय या पद्धतीमध्ये येत असतील, तर तुम्हाला कन्व्हर्जन द्यावं लागतं आणि त्या कन्व्हर्जनसाठी प्रत्येक युनिव्हर्सिटीचा एक स्पेसिफिक फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला वापरून तुम्ही सी-जी-पी-एचं कन्व्हर्जन पर्सेंटेजमध्ये करायचंय आणि ते पर्सेंटेज जे आहे, ज्यावेळेस मेरिट लिस्ट तुमची डिस्प्ले होते, त्यावेळेस जर रँक देताना 2 विद्यार्थ्यांना सारखे पर्सेंटाइल असतील, तर त्यांचा टाय जो ब्रेक केला जातो, तो या पर्सेंटेजवरनं केला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला सी-जी-पी-एचं कन्व्हर्जन पर्सेंटेजमध्ये देणं इथे कंपल्सरी आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे होतं या परीक्षेच्या एलिजिबिलिटी विषयी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सी-ई-टीसाठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे, ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस मल्टिपल रिव्हिजन्स आणि लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर केला जातो. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला दिले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती WhatsApp करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉइन करू शकता. जे विद्यार्थी 2027 मध्ये परीक्षा देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईनमध्ये फाउंडेशन बॅच आम्ही सुरू केलेली आहे. बॅचला जॉइन करण्यासाठी तुम्ही सुद्धा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि बॅच जॉइन करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक यू.